तर आता आपण जाणून घेऊया थायरॉइड तपासायचे कसे. तर थायरॉइड तपासायला एक साधा ब्लड टेस्ट करायला लागतो, ज्यात आपण T3, T4, TSHच्या व्हॅल्यू बघतो. त्याच्याने आपल्याला थायरॉइड प्रॉब्लेम आहे का नाही याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि कधी कधी थायरॉइड तपासण्यासाठी मानेची सोनोग्राफी देखील करायला लागू शकते. तर हे झाली तपासणी. आता आपण जाणून घेऊया की थायरॉइडचे उपचार करण्यासाठी 3 महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला देणार होते, तर ते आता मी सांगणार आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे जर थायरॉइड प्रॉब्लेम असेल, तर हायपोथायरॉइडिझम असेल तर त्याला थायरॉइडचे ड्रग्स चालू करायला लागतात. हायपरथायरॉइडिझम असेल तर त्याला अँटी थायरॉइड औषधे द्यायला लागतात. दुसरं म्हणजे आपण आहारात बदल करायला हवा. आहारामध्ये आयोडीन जास्त असलेले पदार्थ वापरायला पाहिजेत. फळे, भाज्या, सुक्या मेव्याचं सेवन केलं पाहिजे. जंक फूड पूर्णपणे टाळायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. ताणतणाव फ्री राहणं आवश्यक आहे आणि पुरेशी झोप घेणं सुद्धा देखील महत्त्वाचं आहे. तर हे झालं उपचार पद्धती. तर त्यांना कधी भेटावे. जर लक्षणाची तीव्रता असेल आणि अनुवांशिक हिस्ट्री देखील असेल तर डॉक्टरांची भेट घेऊन योग्य तपासणी करून निदान करून घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, थायरॉइड हा एक सामान्य पण नियंत्रित आणण्यासारखा आजार आहे. त्याच्यामध्ये योग्य वेळी निदान आणि उपचार चालू केलं की थायरॉइड पूर्णपणे नियंत्रित होऊ शकतं. तर थायरॉइड सारख्या आजारांवर नैसर्गिकरित्या आणि साईड इफेक्ट फ्री उपचारासाठी सन्मुख पॉलिक्लिनिकमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट उपलब्ध आहे. येथे प्रत्येक रुग्णाची सविस्तर केस हिस्ट्री घेऊन इंडिव्हिज्युअलाइज्ड उपचार दिले जातात, जे आजाराच्या मूळ कारणांवरती काम करतात. तर योग्य उपचारासाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.